तुमच्याशी मी एवढा वेळ बोलतोय, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होतात, अमेरिका लंडनचं इकडे, तुमचं मराठी खूपच शुद्ध आहे. म्हणजे अभिप्राय वगैरे असं तुम्ही म्हणतात, अगदी मी पण बऱ्यापैकी मराठी बोलायला बघतो, पण एवढं कदाचित आई शिक्षिका आहे त्यामुळे घरामध्ये आमच्या सगळं शुद्धच बोलणं होतं आणि वाचन खूप होतं. आता थोडं थांबलंय पण कदाचित खूप जास्त शुद्ध बोलतात तुम्ही. ते वाढलं पाहिजे. मराठीवर माझं फार प्रेम आहे त्यामुळे कदाचित असेल. अजून काही वेगळा अनुभव या बाबतीत? अजून एक म्हणजे सरप्राईज होतं ते माझ्यासाठी की अचानक एके दिवशी ऑफिसमधून आल्यावर फोन आला होता की मॅडम एक सार्वजनिक गणपती आहे आणि त्या गणपती येणार आहे आता सप्टेंबरमध्ये, पण ऑगस्टमध्ये आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. तिथे पूजा आहे आणि पूजेच्या दिवशी मोदक मेकिंग कॉम्पिटिशन आहे. म्हटलं अच्छा, म्हणजे आपल्याला मोदक बनवायला बोलवत आहेत, कुठे काय बघितलं असेल त्यांनी किंवा कोणी काही ऑर्डर केलेलं असेल. म्हटलं अच्छा मग किती वाजता आहे, काय काय घेऊन यायचं? नाही 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 नाही, तुम्हाला तिथे जज म्हणून यायचं, तुम्हाला तिथे परीक्षक म्हणून यायचं. तर ते थोडा वेळ तर थोडं शॉकिंग होतं की कुठेतरी सँडर्स रोडला उमरखाडीचा राजा आणि तिकडे मोदक कॉम्पिटिशनला कोणीतरी मला रेफर केलेलं होतं. तर हे कुठून कसं गेलं ते तर मला कळलं नाही, पण तो खूप सुंदर अनुभव होता. म्हणजे लालबाग, परळ अशासारखा एरिया तो, आणि सगळी मराठी माणसं तिथे ऑफिसमध्ये येऊन घाईघाईत केलेले किंवा प्रत्येकाने मनापासून केलेले ते मोदक, आणि त्याचा पहिल्यांदा जज म्हणून असा जो अनुभव आलेला होता, त्या जज म्हटल्यानंतर खाऊन बघितले पाहिजे. तर कमीत कमी 25 मोदक मी त्या दिवशी खाल्ले, थोडे 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 करत. पण तो खूप छान अनुभव होता आणि तिकडनंही आपल्याला कळलं की ह्या छोटीशी गोष्ट मोदक, पण त्यामध्ये इतकं प्रेम भरलेलं आहे किंवा तो नैवेद्य म्हणून इतका प्रेमाने बनवला जातो. म्हणजे नुसताच खाताना नाही, बनवताना सुद्धा तेवढंच प्रेम प्रत्येक स्त्री टाकते त्याच्यामध्ये. त्यामुळे कदाचित तिथूनच मोदक आणि ते सगळं चालना मिळाली असेल मला. बरोबर. तुम्ही म्हणाल 25 मोदक खाल्ले तुम्ही आता. थोडे अनुभव खरंच खूप वेगळा होता तुम्ही जो सांगितला तो. पण मग आता तुम्ही रोज हे मोदक आणि हा फराळ किंवा पुरणपोळ्या हे सगळं तुमचं रोजचं चालू असतं, तर तुम्ही स्वतः किती हे खातात? त्यामुळे तब्येत माझी चांगली आहे, कारण कितीही म्हटलं की आपण हे नाही खायचं, पण एक आहे की स्वीट किंवा फूडचं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला ती टेस्ट ही घ्यावीच लागते. भलेही तुम्ही पोटभर खाऊ नका, पण ती गोष्ट आपल्याला खाल्ल्याशिवाय किंवा त्याला टच केल्याशिवाय तर ते परिपूर्णता त्यात आहे की नाही हे मात्र त्याशिवाय कळत नाही, असं मला वाटतं. कितीही फॉर्म्युला तुम्ही सेम टाका, पण मी स्वतः ते टेस्ट करून बघतेच. आणि एक आहे की मोदक खूप बनवते, पण 11 दिवसात मी हार्डली एखादा मोदक खाते, पण बनवूनच कदाचित पोट भरलेलं असतं. आणि ते एक आहे की एवढ्या प्रत्येक स्त्री घरी बनवते, पण आपल्या मेहनतीमुळे जेव्हा 150 घरांमध्ये आपले मोदक 11 दिवसात जात आहेत किंवा 150-200 घरांमध्ये जात आहेत, तेव्हा त्याचं एक सुख मिळतं. त्यामुळे खाण्याची तशी इच्छा नाही राहत की ठीक आहे, वेळेवर ती ऑर्डर जाणं आणि लोकांकडनं आवडली हा फीडबॅक किंवा अभिप्राय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तिथेच पोट भरून जातं. हलवाई स्वतःची मिठाई नाहीच खात? हलवाई नसेल खात तो, कारण म्हणतात नाही खात. मी टेस्ट करते, थोडंसं टेस्ट करावी लागते मला. म्हणजे अगदी जेव्हा 25 किलोचे लाडू बनतो तेव्हा तो एक बॅच बनते किंवा 15 किलोची एक बॅच बनते, तेव्हा आपल्याला ती टेस्ट करावी लागते की मेथीचं प्रमाण बरोबर आहे की नाही. आता आज उन्हाळा असेल तर मेथी थोडी कमी टाका, पण थंडी आलेली आहे तर मग मेथी आपण जास्त टाकू शकतो. सो ते आपल्याला मात्र आपल्या अनुभवाने ठेवावं लागतं तेच, आणि ते मेंटेन राहतं त्याच्यामध्ये. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.